सोल्युबिलिटी काय आहे ते आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सोल्युबिलिटी त्यानंतर सोल्युबिलिटी कुठले कुठले फॅक्टर्स परिणाम करतात, फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी, आणि त्यानंतर हेनरीज लॉ ज्याच्यावर 2 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो. So in this lecture we are going to discuss about solubility, factors affecting solubility, and along with that Henry's law. Okay, Henry's law आपण discuss करणार. Before going to main title solubility, तुम्हाला माहिती आहे सोल्युशन जेव्हा प्रिपेअर करतोय आपण, सोल्युशन प्रिपेअर करतोय तेव्हा एक्झॅक्टली काय करतोय, सोल्यूटला सॉल्व्हंट मध्ये ऍड करतोय. बरोबर, सोल्यूट इज ऍडेड टू सॉल्व्हंट टू फॉर्म सोल्युशन. सोल्यूट कशामध्ये ऍड करणार, सॉल्व्हंट मध्ये, तो डिझॉल्व्ह होणार आणि काय तयार होणार, सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे इनिशियली सोल्यूट पटपट डिझॉल्व्ह होणार. बरोबर आहे, तुम्ही बीकर घेतलाय आणि बीकर मध्ये सॉल्ट ऍड करायला लागलाय, पहिला स्पून ऍड केला की लवकर तो डिझॉल्व्ह होईल. जसं तुम्ही जास्त सॉल्ट ऍड करत जाल तसं त्याचा डिझॉल्व्ह होण्याचा रेट स्लो होतोय. बघा तुम्ही एक्सपेरिमेंट करून घरी एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या, ओके, आणि त्याच्यामध्ये टेबल सॉल्ट ऍड करा. टेबल सॉल्ट ऍड करत असताना तुम्हाला जाणवेल सुरुवातीला सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये सॉल्ट जो आहे तो फास्ट डिझॉल्व्ह होतोय आणि हळूहळू जसं तुम्ही जास्त सॉल्ट ऍड करत जाल तसं काय होतंय, सॉल्ट डिझॉल्व्ह होण्याचा रेट कमी होतोय. आणि एक वेळ अशी येते डिझॉल्युशन स्टॉप होतोय, ऍड केलेला सॉल्ट शिल्लक राहतोय. ऍड केलेला सॉल्ट का शिल्लक राहतोय, कारण तिथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतोय. कारण सोल्यूट when dissolved in solvent, that process is known as dissolution, and after dissolution solution is obtained. After dissolution solution is obtained. म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह झाला की सोल्युशन तयार होतं. पण सॉल्व्हंटची कॅपॅसिटी संपली, सॉल्व्हंटची कॅपॅसिटी संपली, काय झालं की त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा ऍड करत गेला सोल्यूट आणि सॉल्व्हंट जेवढं डिझॉल्व्ह करू शकतोय सोल्यूटला त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त सोल्यूट ऍड केला तर काय होणार, तो डिझॉल्व्ह झाला तरी सोल्युशन मधून तो बाहेर येणार, म्हणजे प्रोसेस रिव्हर्स होणार. प्रोसेस काय होणार, रिव्हर्स होणार, म्हणजे डायनॅमिक इक्विलिब्रियम तयार होईल. काय तयार होईल, डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे सोल्यूट सॉल्व्हंट पासून सोल्युशन बनत होतं, पण सोल्यूट जास्त झाल्यामुळे त्या सोल्युशन मधून सोल्यूट काय झाला, बाहेर आला. त्या सोल्युशन मधून सोल्यूट काय झाला, बाहेर आला, असं होईल. आणि इथं डायनॅमिक इक्विलिब्रियम तयार होईल. इथं काय तयार होईल, डायनॅमिक इक्विलिब्रियम तयार होईल. तेव्हा जे सोल्युशन असेल त्याच्यामध्ये आणखी सोल्यूट तुम्ही डिझॉल्व्ह करू शकणार नाही. कारण का, इट रीच्ड इट्स मॅक्सिमम कॅपॅसिटी. इट रीच्ड इट्स मॅक्सिमम कॅपॅसिटी. जसं क्लासरूम मध्ये 60 स्टुडंटची सिटिंग अरेंजमेंट असेल तर 16 आपण ऍड करू शकतो क्लासमध्ये. आणखी जर ऍड करायला गेलो तर तो बाहेर जाणार. बरोबर आहे ना, कारण जागा शिल्लक नसेल किंवा कॅपॅसिटीच्या बाहेर जर तुम्ही एखादा सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड करायला गेला तर तो डिझॉल्व्ह होणार नाही, तो काय राहील, सॉलिड राहील. आणि तिथं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल. काय एस्टॅब्लिश होईल, इक्विलिब्रियम. तर तेव्हा जे सोल्युशन बनेल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन. ते जे सोल्युशन असणार आहे त्याला तुम्ही म्हणणार आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट जेवढा मॅक्सिमम डिझॉल्व्ह करता येतोय तेवढा मॅक्सिमम काय झालेला असणार आहे, डिझॉल्व्ह झालेला असणार आहे. त्या सोल्युशनला आपण म्हणणार आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. फॉर एक्झाम्पल इथे डेफिनेशन लिहिली बघा त्याची, सोल्युशन कंटेनिंग मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट. Solution containing maximum amount of solute that can be dissolved completely. That can be dissolved completely in given amount of solvent. In given amount of solvent at given temperature. कारण टेम्परेचर बदललं तर सोल्युबिलिटी चेंज होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही सोल्यूट डिझॉल्व्ह करायला आहे तो डिझॉल्व्ह करत असताना किती मॅक्सिमम सोल्यूट डिझॉल्व्ह होतोय तेवढा जर तुम्ही सोल्यूट डिझॉल्व्ह केला असाल आणि तो गिवन अमाउंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये तो डिझॉल्व्ह झाला असेल कम्प्लिटली, अजून तुम्ही त्याच्यामध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह करू शकत नाहीये, तेव्हा ती जी स्टेट येते त्या सोल्युशनला तुम्ही म्हणताय सॅच्युरेटेड सोल्युशन. लक्षात येते काय बघा, व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे मी बीकर घेतला होता, मी 1 टेबलस्पून सॉल्ट ऍड केला, डिझॉल्व्ह झाला, आणखी ऍड केला, डिझॉल्व्ह झाला, आणखी ऍड केला, डिझॉल्व्ह झाला. आणि एक वेळ अशी आली की डिझॉल्व्ह व्हायचा स्टॉप झालाय. डिझॉल्व्ह व्हायचा सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह व्हायचा स्टॉप झालाय, तो खाली सेटल डाऊन झालाय. तुम्हाला दिसायला लागलंय, तुम्ही म्हणणार हा सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालंय. कारण या सोल्युशन मध्ये जेवढा मॅक्सिमम सोल्यूट डिझॉल्व्ह होत होता तेवढा डिझॉल्व्ह केलाय मी, आता त्याच्यापेक्षा जास्त सोल्यूट डिझॉल्व्ह होणार नाहीये. त्याचा अर्थ सोल्युशन जे झालंय ते कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. सोल्युशन जे बनलंय ते कसं आहे, सॅच्युरेटेड. तेव्हा तुम्हाला
तुम्हाला डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झाम मध्ये. व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन? सोल्युशन containing maximum amount of solute that can be dissolved completely in given amount of solvent and given temperature is called as saturated solution. जर त्याच्यापेक्षा कमी सोल्यूट असेल म्हणजे जेवढा मॅक्सिमम आहे, समजा 1 ग्लास पाण्यामध्ये 200 ml पाण्यामध्ये 10 ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व होतोय, 10 ग्रॅम सॉल्ट डिझॉल्व होतोय. ओके, त्याच्यापेक्षा कमी तुम्ही डिझॉल्व केला असेल 9 ग्रॅम, तर त्याला तुम्ही म्हणणार अनसॅच्युरेटेड. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? अनसॅच्युरेटेड. आणि त्याच्यापेक्षा जास्त ऍड केला असेल म्हणजे 11 ग्रॅम, तर त्याला तुम्ही म्हणणार सुपर सॅच्युरेटेड. आणि एक्झॅक्ट जेवढा डिझॉल्व होतोय तेवढाच असेल तर त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड. म्हणजे सॅच्युरेटेड पेक्षा कमी सोल्यूट असेल तर अनसॅच्युरेटेड, आणि जास्त असेल तर त्याला म्हणायचं सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. हे तुमच्या लक्षात येते काय बघा. ची डेफिनेशन तुम्हाला एक्झामला विचारली जाऊ शकते. चलो पुढे जाऊया. व्हॉट इज सोल्युबिलिटी? आता या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये तुम्हाला माहिती आहे मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलाय, बरोबर आहे ना. मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व झालाय, त्याच्यापेक्षा जास्त डिझॉल्व करू शकत नाही. आता ती जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटला आपण काय म्हणतोय? त्या सोल्यूटची सोल्युबिलिटी. त्या सोल्यूटची सोल्युबिलिटी म्हणजे सोल्युबिलिटी म्हणजे एक्झॅक्टली हे जे सोल्युशन बनवलंय सॅच्युरेटेड सोल्युशन, त्याच्यामध्ये किती अमाऊंट सोल्यूट्स आहे, किती अमाऊंट सोल्यूट्स आहे किंवा किती कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट्स आहे. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन सोल्यूट्स आहे त्याला त्या सोल्यूटची सोल्युबिलिटी म्हणतात. त्यामुळे सोल्युबिलिटीची डेफिनेशन बघा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे या इथं मी एक सॅच्युरेटेड सोल्युशन ठेवलंय, शुगरचं ठेवलंय, आणि तुम्हाला म्हटलं हे सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये याच्यामध्ये काय झालंय 20 ग्रॅम 200 ml मध्ये डिझॉल्व झालेलं आहे. तर 20 ग्रॅम पर 200 ml म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. 20 ग्रॅम पर 200 ml म्हणजे काय झालं? कॉन्सन्ट्रेशन. ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे कुणाचं कॉन्सन्ट्रेशन? शुगरचं. शुगर कोण आहे? सोल्यूट. तर सोल्यूटचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे कशामध्ये? त्याच्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये, शुगरच्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हणतोय सोल्युबिलिटी. त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण काय म्हणतोय? सोल्युबिलिटी. लक्षात येतंय का? सोल्यूट आणि सॉल्व्हंट ऍड केला की काय बनतंय? सोल्युशन. जेव्हा सोल्यूट डिझॉल्व व्हायचा स्टॉप होतोय तेव्हा कसलं सोल्युशन तयार होतंय? सॅच्युरेटेड. तेव्हा इथं काय तयार होतोय? इक्विलिब्रियम. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे कुणाचं? सोल्यूटचं, त्याला तुम्ही काय म्हणताय? त्या सोल्यूटची सोल्युबिलिटी. लक्षात यायला पाहिजे हे. सोल्युबिलिटी म्हणजे the maximum amount of solute that can be dissolved completely in given amount of solvent at constant temperature is called as solubility. किंवा एवढी सगळी डेफिनेशन लिहिण्यापेक्षा सोल्युबिलिटीला सोपी डेफिनेशन आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट dissolved in its saturated solution, present in its saturated solution is called as solubility. Okay, solubility जी आहे ती कॅपिटल एस या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते. सोल्युबिलिटी जी आहे ती कशाने इंडिकेट केली जाते? कॅपिटल एस या सिम्बॉलने. आणि त्याचं युनिट आहे मोल पर डीएम क्यूब. त्याचं युनिट आहे मोल पर डीएम क्यूब. कारण कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला माहिती आहे मोल पर डीएम क्यूब मध्ये आपण काय करतोय? एक्सप्रेस करतोय. तुम्ही ग्रॅम पर डीएम क्यूब पण लिहू शकताय, पण एसआय युनिट जे आहे ते असणार आहे मोल पर डीएम क्यूब. किंवा केमिस्ट्री मध्ये मोल पर डीएम क्यूबच तुम्ही काय करणार आहे? सोल्युबिलिटी साठी युनिट यूज करणार. ओके, चलो हे तुमच्या लक्षात आले असं अपेक्षा करतो. सोल्युबिलिटी काय आहे? मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट जो डिझॉल्व होतोय गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट मध्ये त्याला तुम्ही सोल्युबिलिटी म्हणताय. सोल्युबिलिटी जेवढी आहे तेवढा सोल्यूट ऍड केलेला असेल तर त्याला आपण म्हणतोय सॅच्युरेटेड सोल्युशन. सोल्युबिलिटी एस या सिम्बॉलने इंडिकेट केली जाते आणि त्याचं युनिट जे आहे ते आहे मोल पर डीएम क्यूब. काही केस मध्ये त्याला ग्रॅम पर डीएम क्यूब मध्ये दिलेलं असतंय प्रॉब्लेम्स मध्ये. तेव्हा ग्रॅम पर डीएम क्यूब जर व्हॅल्यू दिली असेल तर त्याला मोलार मासने डिवाइड करा. मोलार मासने डिवाइड करा. मोलार मासने डिवाइड केला तर तुम्हाला माहिती आहे वेट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट, नंबर ऑफ मोल मिळते. वेट डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट. हे ग्रॅम मध्ये काय? वेट म्हणजे मास आहे. मास डिवाइड बाय मोलार मास काय मिळणार? नंबर ऑफ मोल. त्यामुळे इन केस कधी कधी होतंय बरं का हा प्रॉब्लेम येतोय की दिलेली सोल्युबिलिटी ग्रॅम पर डीएम क्यूब असते. दिलेली सोल्युबिलिटी ग्रॅम पर डीएम क्यूब असते आणि तुम्हाला आन्सर जे दिलेले असतात एमसीक्यू मध्ये ते मोल पर डीएम क्यूब मध्ये असतात.
मग तुम्हाला क्वेश्चन येतो की अरे कसं काय, तर त्यावेळी लक्षात ठेवा ग्रॅम मध्ये मास आहे, मासला मोलार मासने डिवाइड केले की नंबर ऑफ मोल येतात, त्यामुळे ग्रॅम पर डीएम क्यूब जी आपली सोल्युबिलिटीची व्हॅल्यू आहे त्याला मोलार मासने डिवाइड केला तर तुम्हाला ती कन्वर्ट होते मोल पर डीएम क्यूब मध्ये. लक्षात राहील. इन केस एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला सोल्यूट कशामध्ये दिला असेल, ग्रॅम मध्ये, ओके, आणि व्हॉल्यूम कशामध्ये दिला असेल, डीएम क्यूब मध्ये किंवा लिटर मध्ये, डीएम क्यूब म्हणजेच लिटर तुम्हाला माहिती आहे, तर त्या केस मध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं जे काय ग्रॅम पर डीएम क्यूब व्हॅल्यू दिली आहे ना त्याला मोलार मासनं डिवाइड करा, आणि मोलार मासनं डिवाइड केला तर तुम्हाला सोल्युबिलिटीची व्हॅल्यू मोल पर डीएम क्यूब या युनिट मध्ये मिळेल, मोल पर डीएम क्यूब या युनिट मध्ये मिळेल. लक्षात राहील आहे. चलो, फॅक्टर्स. विच फॅक्टर्स अफेक्ट सोल्युबिलिटी, कुठल्या कुठल्या फॅक्टरवर सोल्युबिलिटी डिपेंड करते, म्हणजे दिलेल्या सॉल्व्हेंट मध्ये जास्तीत जास्त किती तुम्ही सोल्यूट डिझॉल्व करू शकता हे कशा कशावर डिपेंड करते. पहिला फॅक्टर आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट तुम्हाला माहिती आहे एक नेचरचा रूल आहे काय, लाईक डिझॉल्व्स लाईक, म्हणजे एकाच प्रकारची मटेरियल ज्याच्यामध्ये सेम प्रॉपर्टी आहे ती मटेरियल एकमेकांमध्ये डिझॉल्व होतात. फॉर एक्झाम्पल सगळे सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व होतात, कारण वॉटर कसला सॉल्व्हंट आहे, पोलार सॉल्व्हंट आहे, बरोबर आहे ना, आणि सॉल्ट जे आहेत ते कसे असतात, आयोनिक असतात, त्यामुळे आयन आणि डायपोल मध्ये इंटरॅक्शन होते, त्यामुळे सॉल्ट जे आहेत ते कशामध्ये डिझॉल्व होतात, पोलार सॉल्व्हंट मध्ये. सॉल्ट जे आहेत ते कशामध्ये डिझॉल्व होतात, पोलार सॉल्व्हंट मध्ये, किंवा पोलार मटेरियल पोलार मध्ये डिझॉल्व होते. जर तुम्ही कोलेस्ट्रॉलचा विचार केला, कोलेस्टेरॉल काय आहे, एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे फॅटी मटेरियल आहे, बरोबर ना, तर ते फॅटी मटेरियल जे आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होईल का, नाही, का, कोलेस्ट्रॉल नॉन पोलार आहे. कोलेस्ट्रॉल कसं आहे, नॉन पोलार आहे, आणि तुम्हाला माहिती आहे नॉन पोलार जी मटेरियल आहे ती कशामध्ये डिझॉल्व होतात, नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये. म्हणजे कोलेस्ट्रॉलला तुम्ही पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर ते होणार नाही डिझॉल्व, कारण ते नॉन पोलार आहे, आणि जर त्याला बेन्झीन मध्ये डिझॉल्व केला तर होणार, कारण बेन्झीन नॉन पोलार आहे. बेन्झीन जो आहे तो कसा आहे, नॉन पोलार आहे. त्यामुळे पोलार मटेरियल पोलार सॉल्व्हेंट मध्ये, नॉन पोलार सॉलिड नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये मिक्स होतात. त्यामुळे नॉन पोलार सबस्टन्स नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये मिक्स होतोय, पोलार सबस्टन्स मध्ये मिक्स होतोय. म्हणजे नेचर ऑफ सॉल्व्हेंट आणि सोल्यूट सेम टाइपचं असेल, नेचर ऑफ सॉल्व्हेंट अँड सोल्यूट सेम टाइपचं असेल तर ते एकमेकांमध्ये डिझॉल्व होतील. लक्षात येते का, सेम टाइप म्हणजे काय, नेचर म्हणजे काय, कुठल्या टाइपचं आहे, पोलार मटेरियल आहे की नॉन पोलार. पोलार म्हणजे माहिती आहे एका टोकाला मायनस चार्ज दुसऱ्या टोकाला प्लस चार्ज असेल, जसं वॉटर मध्ये असते. वॉटर मध्ये कसं असतंय, H2O जर लिहिलं तर HOH लिहितोय, इथे जर डेल्टा प्लस लिहिला असेल तर इथे डेल्टा मायनस लिहितोय. हे काय आहे, पोलार सॉल्व्हेंट आहे, आणि त्यामुळे पोलार सॉल्व्हेंट मध्ये पोलार सबस्टन्स डिझॉल्व होतात, आयोनिक सबस्टन्स डिझॉल्व होतात, आणि नॉन पोलार मध्ये नॉन पोलार डिझॉल्व होतात. एक्झाम्पल कुणाचं दिलं मी, कोलेस्ट्रॉल फॅटी मटेरियल आहे, ते कशामध्ये डिझॉल्व होतंय, बेन्झीन मध्ये डिझॉल्व होते. ते कशामध्ये डिझॉल्व होते, बेन्झीन मध्ये. सो नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट तुम्ही असं म्हणू शकता, पोलार सबस्टन्स पोलार मध्ये डिझॉल्व होतील, नॉन पोलार असेल तर यस, नॉन पोलार असेल तर नॉन पोलार मध्ये डिझॉल्व होईल. नॉन पोलार सबस्टन्स असेल तर, सोल्यूट जर पोलार असेल तर सॉल्व्हेंट पोलार असेल तर दोघे एकमेकांमध्ये मिक्स होतील इझिली, आणि नॉन पोलार सोल्यूट असेल आणि नॉन पोलार सॉल्व्हेंट असेल तर ते दोघे एकमेकांमध्ये मिक्स होतील इझिली. पण जर नॉन पोलार पोलार मध्ये मिक्स करायचा गेला तर ते इझिली डिझॉल्व होणार नाही. त्यामुळे सोल्युबिलिटी कशावर डिपेंड करते, नेचर, सोल्यूट आणि सॉल्व्हेंटचं नेचर ते पोलार आहे की नॉन पोलार आहे त्याच्यावर ते डिपेंड करतात. लक्षात राहणार आहे, एकदम सिंपल आहे. नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट जर फॅक्टर्स विचारले तर पहिली गोष्ट मी ही लिहिणार आहे की सोल्यूट कसा आहे आणि सॉल्व्हेंट कसा आहे त्याच्यावर त्यांची सोल्युबिलिटी एकमेकांमध्ये डिपेंड करते. पोलार मध्ये डिझॉल्व होतात, नॉन पोलार मध्ये डिझॉल्व होतात. नेक्स्ट, टेम्परेचर. तुम्हाला माहिती आहे की जर एखादं मटेरियल एखादा सबस्टन्स तुम्ही सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व केलाय तर ती डिझॉल्युशनची प्रोसेस दोन टाइपची असू शकते. एक तर एक्झोथर्मिक असेल किंवा एंडोथर्मिक असेल. एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकली जाईल किंवा हीट ऍब्सॉर्ब केली जाईल,
बघा बऱ्याच वेळा लॅबमध्ये तुम्ही एखादा सबस्टन्स डिझॉल्व करताय, बीकर आयदर कूल होतोय और हीट होतोय. याचं रिझन प्रोसेस जे आहे एंडोथर्मिक असेल तर काय होणार, एंडोथर्मिक असेल तर हीट आत ऍब्सॉर्ब केली तर तो कूल होणार, आणि एक्झोथर्मिक असेल तर काय होणार, हीट होणार. लक्षात आलं, हीट बाहेर टाकली त्यामुळे बीकर तुम्हाला हीट झालेलं जाणवेल. याचा अर्थ काय, सोल्युशन तयार होताना एकतर हीट बाहेर टाकली जाते किंवा ऍब्सॉर्ब केली जाते, याला हीट ऑफ सोल्युशन म्हटलं जातंय. काय म्हटलं जातंय, हीट ऑफ सोल्युशन. हीट ऑफ सोल्युशन किंवा कधी कधी इन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणतात त्याला. त्याला काय म्हणतो आपण, इन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. तर इन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे कळालं का, जर तुम्ही एखादा सबस्टन्स डिझॉल्व करायला आहे, सोल्युशन बनवायला आहे, तर त्याच्यामध्ये एकतर हीट बाहेर टाकली जाते किंवा आत घेतली जाते. हे कशावर अवलंबून आहे, ती प्रोसेस जी आहे ना, ती प्रोसेस एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे. ती प्रोसेस जी आहे ती कशी आहे, एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे, त्याच्यावर डिपेंड करते. बरोबर. जर हीट बाहेर टाकली तर त्याला तुम्ही म्हणताय एक्झोथर्मिक, हीट ऍब्सॉर्ब केली तर काय म्हणताय, एंडोथर्मिक. आता या प्रोसेस मध्ये जर एखादी प्रोसेस सोल्युशन बनवताना एखादी प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर तुम्हाला ली चार्टियर प्रिन्सिपल 11वीला ली चार्टियर प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलंय, एंडोथर्मिक प्रोसेसना टेम्परेचर वाढल्यावर त्या प्रोसेसचं स्पीड वाढते, आणि टेम्परेचर वाढलं तर एक्झोथर्मिक प्रोसेसचं स्पीड कमी होते. याचा अर्थ टेम्परेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड करते. टेम्परेचरवर सोल्युबिलिटी डिपेंड करते. टेम्परेचर वाढल्यावर सोल्युबिलिटी कमी होऊ शकते जर प्रोसेस एक्झोथर्मिक असेल तर, आणि टेम्परेचर वाढल्यावर सोल्युबिलिटी वाढते जर प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर. याचा अर्थ सोल्युबिलिटी जी आहे ती डिपेंड करते टेम्परेचरवर. सोल्युबिलिटी जी आहे ती डिपेंड करते टेम्परेचरवर. बऱ्याच वेळा असं काही कोरिलेशन नाही आहे, म्हणजे टेम्परेचर आणि एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटी, टेम्परेचर आणि एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीचं असं डायरेक्ट रिलेशन नाही आहे. कारण का, NH4NO3 डिझॉल्व करताना प्रोसेस एंडोथर्मिक आहे, CaCl2 डिझॉल्व करताना प्रोसेस एक्झोथर्मिक आहे, तरी सुद्धा दोघांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढल्यावर वाढते. याचा अर्थ एंडोथर्मिसिटी आणि एक्झोथर्मिसिटीचं डायरेक्ट असं काही रिलेशन नाही आहे. बऱ्याच वेळा टेम्परेचर इन्क्रीज झालं की सोल्युबिलिटी पण इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज झालं तर सोल्युबिलिटी पण काय होते, इन्क्रीज होते. नॉर्मली तुम्हाला सांगू का, NaCl, NaBr, KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते. यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते. ओके. त्यानंतर KBr, KNO3, त्यानंतर NaNO3 यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली इन्क्रीज होते. यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली इन्क्रीज होते, म्हणजे सोल्युबिलिटी वाढते. आणि सगळ्यात शेवटी जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काही अशा पण केसेस आहेत जसं सोडियम सल्फेट Na2SO4 आहे, सेरिक सल्फेट CeSO4 ट्वाइस. तर मी काय सांगितलं, नॉर्मली टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी मध्ये काय रिलेशन आहे, इफ टेम्परेचर इज इन्क्रीज सोल्युबिलिटी आल्सो इन्क्रीजेस. टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढते. आता हे सगळं डिपेंड करतंय एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनवर. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे रिएक्शन होत असताना, प्रोसेस होत असताना हीट बाहेर टाकली आहे की हीट ऍब्सॉर्ब केली आहे. प्रोसेस एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे. पण एंडोथर्मिसिटी आणि एक्झोथर्मिसिटीचं बऱ्याच वेळा टेम्परेचर बरोबर काही रिलेशन असत नाही. नॉर्मली असं बघितलं की टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते. एक्सपेरिमेंटल डेटा आहे तर त्याच्यावरून कळतंय की NaCl, NaBr, KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते. टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते. आणि KBr, KNO3, NaNO3 यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली म्हणजे झटकन वाढते. यांची सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढल्यावर बऱ्यापैकी वाढते. कुणाची सोल्युबिलिटी, KBr, KNO3 आणि NaNO3. आणि सगळ्यात शेवटी सोडियम सल्फेट, सीरियम सल्फेट यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढल्यावर.
हे जरा अपवादच आहे. म्हणजे नॉर्मली बघायला मिळते टेम्परेचर वाढल्यावर सोल्युबिलिटी वाढताना दिसते, पण सोडियम सल्फेट, सीरियम सल्फेट या केसमध्ये सोल्युबिलिटी टेम्परेचर इन्क्रीज झालं की सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. हे लक्षात यायला पाहिजे. सॉलिडच्या सोल्युबिलिटी बद्दल बोलायलोय मी. सॉलिडच्या सोल्युबिलिटी बद्दल बोलायलोय. सॉलिडची सोल्युबिलिटी लिक्विड मध्ये कशी व्हेरी होते हे सांगितलं मी. हे लक्षात येते का तुमच्या? बघा, टेम्परेचर वाढलं तर सोल्युबिलिटी वाढायला हवी. सोल्युबिलिटी कशावर डिपेंड करते? एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनवर. टेम्परेचर आणि एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन मध्ये तसं रिलेशन फारसं डायरेक्ट नाही आहे. NaCl, NaBr, KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली वाढते जर टेम्परेचर वाढलं तर. KBr, KNO3, NaNO3 यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली वाढते टेम्परेचर वाढलं तर. आणि Na2SO4 आणि CeSO4 ट्वाइस यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढलं तर. डिक्रीज होते टेम्परेचर वाढलं तर. हे सगळं मी कशाबद्दल बोलत होतो? सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड. सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड. जर गॅसचा विचार केला, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, तर तुम्हाला माहिती आहे जसं टेम्परेचर वाढेल तसं डिझॉल्व झालेला गॅस बाहेर येणार, म्हणजे सोल्युबिलिटी काय होईल? कमी होईल. सोल्युबिलिटी काय होईल? कमी होईल. जसं तुम्ही बघताय की बऱ्याच वेळा इंडस्ट्रीचं जे पाणी आहे ज्याचं टेम्परेचर जास्त असतंय, ते टेम्परेचर जास्त असलेलं पाणी जर नदीच्या प्रवाहात सोडलं, ओके, रिव्हरला ते रिलीज झालं, ओके, तर त्यामध्ये काय होतंय? त्यामध्ये काय होतंय की नदीचं जे पाणी आहे त्याचं टेम्परेचर वाढतंय आणि टेम्परेचर वाढल्यामुळे जे ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, जे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे, ते बऱ्याच वेळा त्यांचं लाईफ डिस्टर्ब होतंय. कधी कधी मासे मेलेलं बघायला मिळतं आपल्याला. कधी कधी लाईफ जे आहे ते डिस्टर्ब होताना दिसतंय नदीच्या पाण्यामध्ये असलेल्या ॲक्वॅटिक ॲनिमलचं. त्याचं कारण काय? हे गरम पाणी जर गेलं नदीमध्ये तर तिथं जो ऑक्सिजन डिझॉल्व झालेला आहे त्याची सोल्युबिलिटी कमी होते. का सोल्युबिलिटी कमी होते? टेम्परेचर वाढलं आणि टेम्परेचर वाढल्यावर सोल्युबिलिटी कमी झाली. कमी झाल्यानंतर तो गॅस जो आहे तो बाहेर येतोय. तो गॅस जो आहे तो बाहेर येतोय. सिंपल आहे. बऱ्याच वेळा तुम्ही गॅसवर पाणी ठेवलं असाल तर ते बुडबुडे बाहेर येताना तुम्हाला दिसतात. डिझॉल्व झालेले गॅसेस बाहेर पडतात. कारण का? त्यांची सोल्युबिलिटी कमी होते. त्यामुळे गॅससाठी इथं शॉर्टमध्ये लिहितोय मी, गॅससाठी सोल्युबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. गॅससाठी सोल्युबिलिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे टेम्परेचरला. लक्षात ठेवा. कशासाठी बोललो मी? सॉलिडसाठी वरच्या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या मी, बरोबर आहे ना? सॉलिडसाठी टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते. काही अपवाद आहेत. सोडियम सल्फेट, सीरियम सल्फेट यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढल्यावर. पण गॅससाठी उलट आहे. गॅससाठी सोल्युबिलिटी टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सोल्युबिलिटी जी आहे ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी डिक्रीज होते. सोल्युबिलिटी जी आहे ती काय होते? डिक्रीज होताना दिसते. हे लक्षात आलं? पहिला काय सांगितलं होता फॅक्टर? नेचर ऑफ सोल्युट अँड सॉल्व्हंट. लाईक डिझॉल्व्स लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे सेम प्रॉपर्टी असलेले सबस्टन्स मिक्स होतात, त्यांची सोल्युबिलिटी जास्त असते, बरोबर आहे? पण जर अपोजिट प्रॉपर्टी वाले सबस्टन्स मिक्स केला तर सोल्युबिलिटी कमी असणार आहे. ओके, याचा अर्थ पोलार सबस्टन्स पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होईल, नॉन पोलार सबस्टन्स नॉन पोलार मध्ये डिझॉल्व होईल, तेव्हा त्यांची सोल्युबिलिटी जास्त असेल कारण त्यांच्या प्रॉपर्टी सेम आहेत, त्यांच्यामधल्या इंटरॅक्शन सेम आहेत. पण नंतर आपण डिस्कस केलं टेम्परेचर. टेम्परेचर जेव्हा सॉलिड डिझॉल्व केलं जातं तेव्हा सॉलिड डिझॉल्व केल्यावर प्रोसेस आयदर एंडोथर्मिक असते और एक्झोथर्मिक असते. हीट आयदर ऍब्सॉर्ब केली जाते और इव्हॉल्व केली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा परिणाम एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनवर डिपेंड करतोय. सोल्युबिलिटीवर टेम्परेचरचा परिणाम एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनवर डिपेंड करतोय. पण एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आणि टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी यांच्यामध्ये डायरेक्ट असं रिलेशन नाही आहे. जनरल ऑब्झर्वेशन काय आहे? टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते. NaCl, NaBr, KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते टेम्परेचर वाढल्यावर. KBr, KNO3, NaNO3 यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली इन्क्रीज होते टेम्परेचर वाढल्यावर. Na2SO4, CeSO4 ट्वाइस यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढल्यावर. हे सगळे कोण होते? सॉलिड्स.
म्हणजे सॉलिडची सोल्युबिलिटी नॉर्मली टेम्परेचर वाढल्यावर वाढते. इन केस ऑफ गॅस ऑब्झर्वेशन काय आपलं, गॅससाठी गॅस जर डिझॉल्व झाला असेल वॉटरमध्ये किंवा लिक्विडमध्ये, टेम्परेचर वाढल्यावर गॅस बाहेर पडेल. टेम्परेचर वाढल्यावर गॅस बाहेर पडेल कारण त्याची सोल्युबिलिटी कमी होणार. मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढली की ते बाहेर येतील, ते सोल्युशन मध्ये राहणार नाहीत. त्यामुळे गॅसची सोल्युबिलिटी जी आहे ते टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. बऱ्याच वेळा मरीन ॲनिमल जे आहे, समुद्रातले जे प्राणी आहेत ते बॉटमला असतात, सरफेसवर नसतात. बॉटमला का असतात? कारण तिथं सनलाईट पोहोचत नाही, त्यामुळे तिथलं पाणी जे असतं ते थंड असतं आणि थंड असल्यामुळे तिथं ऑक्सिजन जास्त विरघळलेला असतो, जास्त डिझॉल्व्ड असतो. सरफेसला जर टेम्परेचर जास्त असेल तर तिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार आहे, सोल्युबिलिटी कमी असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते, सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ओके, हे लक्षात येते. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहे प्रेशर. प्रेशर वाढल्यावर काय, प्रेशर वाढलं तर काय होईल सोल्युबिलिटीला. तर तुम्हाला माहिती आहे सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे सॉलिडवर किती प्रेशर द्या ते कॉम्प्रेस होत नाहीत, बरोबर ना. त्यामुळे सॉलिड्स जे आहेत त्यांच्या केसमध्ये सोल्युबिलिटी इज नॉट अफेक्टेड बाय प्रेशर. इन केस ऑफ सॉलिड्स solubility is not affected by pressure. Why? Because solids are incompressible. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की सोल्युबिलिटी जी आहे सॉलिडची त्याच्यावर प्रेशरचा कुठलाही परिणाम होत नाही. ओके, लक्षात आलं. सो प्रेशर have no effect on solubility of solids in liquid. But in case of gas काय होऊ शकतं? In case of gas काय होऊ शकतं? तुम्हाला माहिती आहे गॅसेस कॉम्प्रेसिबल आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर दिलं की त्यांचा व्हॉल्यूम कमी होतोय. बऱ्याच वेळा बघा कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणजे स्प्राईट आहे, थम्सअप आहे, असे कार्बोनेटेड ड्रिंक्स आपण बघतोय मार्केटमध्ये. तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड काय केलेला असतोय, डिझॉल्व्ह केलेला असतोय आणि तो डिझॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यावर प्रेशर दिलेला असतंय. जर तुम्ही झाकण काढलात तर बराचसा गॅस बाहेर येताना दिसतोय तुम्हाला, बरंचसं ते बाहेर येते सोल्युशन मधून, बरोबर आहे ना. तर त्याचं कारण काय, प्रेशर कमी झालं की सोल्युबिलिटी कमी होते, प्रेशर वाढलं की सोल्युबिलिटी वाढते. ओके, लक्षात आलं. त्यामुळे गॅसची सोल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड करते, सॉलिडची सोल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड करत नाही. गॅसची सोल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड करते, सॉलिडची सोल्युबिलिटी प्रेशरवर डिपेंड करत नाही. लक्षात राहील. सो प्रेशरचा जो परिणाम आहे तो कुणावर बघायला मिळतोय, इट अफेक्ट्स सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. ओके, आणि हा जो परिणाम आहे तो हेनरीज लॉ ने एक्सप्लेन करता येतो. इट कॅन बी एक्सप्लेन्ड युजिंग हेनरीज लॉ. Okay, what is Henry's law? Solubility of gas in liquid is directly proportional to pressure of gas on solution over solution. Okay, म्हणजे एखादा गॅस जो आहे तो सोल्युशन मध्ये किती डिझॉल्व्ह होणार तो कशावर डिपेंड करतोय, त्या गॅसचं प्रेशर किती आहे. प्रेशर जास्त असेल तर जास्त डिझॉल्व्ह होणार, प्रेशर कमी असेल तर कमी डिझॉल्व्ह होणार. लक्षात आलं. त्याचा अर्थ इन केस ऑफ गॅसची सोल्युबिलिटी, जो तुमचा त्या गॅसचा प्रेशर आहे सोल्युशनच्या सरफेसवर त्याला सोल्युबिलिटी काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. आता तुमचा फॉर्म्युला असेल हेनरीज लॉ साठी, हे मॅथमॅटिकल इक्वेशन असेल हेनरीज लॉ साठी. काय सांगितलं मी, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड इज नॉट अफेक्टेड बाय प्रेशर, बट प्रेशर अफेक्ट्स द सोल्युबिलिटी ऑफ गॅस. Effect of pressure on solubility of gas is stated by using Henry's law. Henry's law states that solubility of gas in solution or in liquid is directly proportional to pressure of gas over surface of the solution. Okay, mathematically it can be expressed as S is directly proportional to P, or it can be written as S is equal to KH into P. असं लिहू शकता, S is equal to KH into P, where KH जो असणार आहे त्या KH ला तुम्ही काय म्हणणार आहे, हेनरीज कॉन्स्टंट. KH जो आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, हेनरीज कॉन्स्टंट. बघा, टुडे वी स्टार्टेड विथ सोल्युबिलिटी. ओके, सोल्युबिलिटी, व्हाट इज सोल्युबिलिटी? द मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन बी डिसॉल्व्ड कंप्लीटली इन गिवन अमाउंट ऑफ सॉल्वंट. बरोबर आहे.
जर मॅक्सिमम अमाऊंट डिझॉल्व केला तर सोल्युशन कसं बनतंय सॅच्युरेटेड. त्यामुळे सॅच्युरेटेड सोल्युशनची डेफिनेशन solution containing maximum amount of solute that can be dissolved completely in given amount of solvent at given temperature is called as saturated solution. What is solubility? Concentration of solute in saturated solution is called as its solubility. Is called as its solubility. Solubility express करण्याचं युनिट मोल पर dm क्यूब. कधी कधी solubility कशामध्ये देतात ग्रॅम पर dm क्यूब मध्ये. ग्रॅम पर dm क्यूब मध्ये सोल्युबिलिटी दिली तर त्याला कशाने डिवाइड करायचं मोलार मासने. तुम्हाला व्हॅल्यू कशामध्ये मिळणार मोल पर dm क्यूब मध्ये. हे डिस्कस केलं. फॅक्टर्स कुठले कुठले परिणाम करतात सोल्युबिलिटीवर? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. बरोबर आहे. पोलार सबस्टन्स पोलार सॉल्व्हंट मध्ये, नॉन पोलार सबस्टन्स नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये, म्हणजे सेम प्रॉपर्टीचे सबस्टन्स एकमेकांमध्ये मिक्स होतात. टेम्परेचर सॉलिडच्या केसमध्ये टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी इन्क्रीज होते. NaCl, NaBr, KCl यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज होते. एक्झाम्पल म्हणून KCl, KBr, KNO3, NaNO3 यांची सोल्युबिलिटी अप्रिशिएबली इन्क्रीज होते. आणि Na2SO4, CeSO4 ट्वाइस यांची सोल्युबिलिटी डिक्रीज होते टेम्परेचर वाढलं तर. नेक्स्ट फॅक्टर काय बघितला प्रेशर. प्रेशरच्या बाबतीत काय सांगितलं solubility of solid is not affected by pressure but solubility of gas is affected by pressure and it is stated by using Henry's law. What is Henry's law? Solubility of gas in liquid is directly proportional to pressure of gas over liquid surface or over solution. Mathematically कसं लिहिलं? S is directly proportional to P or S is equal to KH into P. Okay students, we'll stop over here. You just write down Henry's law in homework, okay, and त्याला पाठ करा, एक्झामला विचारला जाईल. Have a nice day. Thank you.